महाराष्ट्रातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत गृहमंत्री अमित शहांना निवेदन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान, एनडीआरएफ कडून भरीव मदतीची मागणी। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपास सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असताना तातडीची मदत देणं सुरू। बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील। शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन। नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, ठाकरेंची मागणी। मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येणार? पंचांग पाहणार आहात का? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हेक्टरी 50,000ची मदत करा, उद्धव ठाकरेंची मागणी। धाराशिवमध्ये पाहणीवेळी ओमराजे तलाठ्यावर भडकले। खरडून गेलेल्या जमिनीच्या पंचनाम्यानंतर 3 वर्ष मोबदला नाही असं शेतकऱ्यांना सांगितल्यानं संतापले। जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून वॉर्निंग देण्याचे आदेश। धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले। गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहिणीसह इतर योजनांचा उल्लेख करत अजितदादांचा संताप। अजित पवारांचं लाडकी बहिणीवरील वक्तव्य म्हणजे मस्ती। उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका। 1,500 लाडक्या बहिणींची घरं कशी चालणार? ठाकरेंचा सवाल। ग्रामीण भागातील तशी बोलीभाषा, पण आम्ही कुठे काटकसर केली का? टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। पैशाचं सोंग करता येत नाही। काल दौऱ्यावेळी अजित पवारांचं हे वक्तव्य। अतिवृष्टीमुळे भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही। काटकसर करू, पण शेतकऱ्यांसाठी हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांकडून येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। महाराष्ट्रानं अनेक अशा संकटांना तोंड दिले। भुजबळांची प्रतिक्रिया। तर व्यथा सांगताना नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अश्रू अनावर। महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये 24 ते 28 सप्टेंबर दरम्यान पावसामध्ये वाढ होणार। दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातील घाट परिसरात नद्यांना पूर येण्याची शक्यता। प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विधानाशी मी असहमत। आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, भुजबळांचा विरोध। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना जामीन। पुणे पार्टी प्रकरणात अटक झाल्यानंतर आता पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर। टोलचा पैसा आयडियल कंपनी मार्फत गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित। अंजली दवान यांचा गंभीर आरोप। गडकरी रस्त्याच्या कामामागे आणि टोलमध्ये पैसे खातात असाही आरोप। समीर वानखेडे बॅट्स ऑफ बॉलिवूड विरोधात दिल्ली हायकोर्टात नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट विरोधात 2 कोटींची याचिका। वानखेडे संबंधित पात्र दाखवून एनसीबी आणि त्यांची मानहानी केल्याचा दावा। डोंबिवलीत काँग्रेस पदाधिकाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवल्याचं प्रकरण। राहुल गांधींचा प्रकाश पगारे यांना फोन। एमपीएससीची 28 सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलावी। पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवरून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मागणी। वैद्यकीय शिक्षण विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या। कल्याण कोर्ट परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर कैद्याचा हल्ला। बिर्याणीचे 2 कंटेनर थेट पोलीस नायिकाच्या चेहऱ्यावर फेकले। कोर्टात हजर केल्यानंतर 8 कैद्यांना परत आधारवाडी जेलमध्ये घेऊन जातानाची घटना। लातूरमधील माणकीथोर गावाच्या सरपंचाने तहसीलदाराच्या टेबलवर पैसे फेकले। अद्याप अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे नाही। वेळोवेळी संपर्क साधूनही तहसीलदार कर्मचारी पाठवत नसल्याने सरपंच चिडले। भारताची ऐतिहासिक झेप अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी। 2000 किलोमीटरची मारक क्षमता। लॉन्चपॅड म्हणून रेल्वेचा वापर। शत्रूचं टेन्शन वाढणार। पंतप्रधान मोदी उद्या बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार। 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 जमा करणार। बांगलादेश विरुद्ध पाकिस्तानचा संघ 135 धावांवर ढिपाळला। आज जिंकणाऱ्या संघाला फायनलचं तिकीट मिळणार। फायनलमध्ये टीम इंडियाशी भिडणार।